म्हणजे आपल्या किमान लक्षात येऊन जाईल. एक आपल्यातली चर्चा करू, पत्रकार परिषद आपण सगळ्या वाटल्यास नंतर घेऊ. आपण 24 तारखेला जी बैठक घेतली त्या बैठकीनुसार आपण समाजाला पुढची दिशा काय करायची, काय ठरवायचं याबाबत आपण 24 तारखेला ठरवलं. त्या ठिकाणी 2-4 लाख मराठा समाज आपला आला होता, परंतु आपण त्या दिवशी तो निर्णय नाही घेत. कारण शेवटी काय असतं, एक मोठ्या संघर्षाला आपल्याला सामोरं जायचं. राज्यातला समुदाय 5-6 कोटी आहे आणि आपण राज्यातून त्या दिवशी 24 तारखेला बैठकीला जमलो होतो. तेवढ्या जणांच्या जीवावर एखादं काम करण्यापेक्षा आपला करोडोना मायबाप राज्यात जितकं आपण स्वतःला महत्वाचं समजतो, तितकेच आपल्या गावखेड्यातले राहिलेले बांधव सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे. पण आपण 24 तारखेला असं ठरवलं होतं की निर्णय जो घ्यायचा तो घेऊच, पण आपल्या गावखेड्यातल्या मायबापांना सुद्धा आपण विचारलं पाहिजे. काय असतं, आपण एखाद्या दिवशी इकडंच एखादी बैठक घेतली, निर्णय घेतला तर गैरसमज पसरायला वेळ लागत नाही. की बैठकीला गेले, त्यांनीच निर्णय घेतला असा सध्या आपला समाज म्हणणार नाही. हे खरं आहे की तिकडे परस्पर निर्णय घेतला, आपल्या समाजाचा विश्वास आहे. पण ते न होण्यासाठी आपण तरी पण सगळ्यांना सांगितलं की आपण काय करा, आपल्या गावखेड्यातल्या पूर्ण महाराष्ट्र समाजाला विचारा, आपल्याला निवडणूक लढवायची का, आपल्याला राजकारणात जायचं का, आणि जिल्ह्यातून एकच मराठ्यांचा किंवा सर्व धर्मियांचा अपक्ष एकच उमेदवार द्यायचा. हे आपण 24 तारखेला ठरवलं होतं. त्यानुसार सगळ्यांनी कामं सुरू केली. पण जे हे वाचून लक्षात येत आहे ना, त्याची चर्चा होणं आपल्यासाठी लय गरजेचं. खाली बसावी. काही यांच्यावर, काही जणांच्या याच्यावर असं लिहिलंय, आपल्यात मत विखुरले नाही पाहिजे. खाली लिहिलंय, तुम्ही सांगता तीच पूर्व दिशा. म्हणजे वर म्हणते मत नाही विखरले पाहिजे, खाली म्हणते तुम्ही सांगता तेच झालं, तुम्ही म्हणता तेच निर्णय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं. आणि नेमकं हे 5-6 दिवसात मला असं जाणवलंय, आरक्षण विषयच कोणी घ्यानं, उमेदवारच लय झाले. या 6 दिवसात राजकारण केलंच पाहिजे. जर आपल्यावर अन्याय होणार असला तर त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय नाही मिळणार. पण याचा अर्थ असा बी नाही की त्या राजकारणापायी आरक्षणच कोणाच्या ध्यानात नाही राहिलं. इतका टप्पू गठलपाड उमेदवाराचा रक्तात आरक्षण असावं, माझं पटतंय की नाही बघा तुम्हाला. राजकारणापासून राजकारण नका करू या मताचे आपण पुढे. आणि मी त्या दिवशी सांगितलेलं मला नाही करायचं. नसता मला फुकट उभा राहा म्हणते सगळे, खासदार होईन, परत फिरायला फुकट आहे म्हणतात, भत्ता मिळवतो असं बी म्हणतात, रेल्वे फिरायला फुकट ही, मुंबई जाय, दिल्ली जाय, कुठं जाय, कोण नाही होणार. मी स्वार्थी नाही, माझ्या जातीचं वाटोळ करून मला नाही काय बनायचं.
म्हणून मी त्या दिवशी सांगितलं. पण आपण कामं सांगितली होती. कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायला शिका बरं. फोनवर बोलतो एवढे नाही. कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायला शिका. काम सांगितले. आपला लढायर महाराष्ट्रात, हे सगळं महाराष्ट्रातून आलंय. जवळपास 37 ते 38 जिल्ह्यातले. हे काय थोडा डाटा नाही. सकाळपासून चालतोय मी. लय मोठा डाटा आहे. पण असं नको व्हायला की तुम्ही इकडची इकडच बैठक घेतली सांगितलंय म्हणून. मी कित्येक तरी गावात फोन लावले. तुम्ही बी लावा, शंका असली मायावर. त्यांच्यापर्यंत आपले लोक पोहोचलेच नाहीत आपल्या मायबापापर्यंत. मी कित्येक तरी गावात फोन लावलो. काय काय बैठका असं झाल्यात इकडे तालुक्याला घातल्या आणि त्यांनी सांगून टाकलं आमचा समस्ताचा पाठिंबा आहे. म्हणजे जात हारायची का आपल्याला पुन्हा एकदा? एखादा अर्धा काही जणांनी तसं केलंय अशी शंका आहे. काही जणांनी गावागावापर्यंत गेले, काय गेले सुद्धा. त्यांनी 70-80 असे गावांचे रेकॉर्ड आणलेत. पण मला जे त्याच्यातून आढळून आले ते तुमच्या पुढे मांडायला लावलंय. जे आढळून आले ते काही नाही. ते एकाच माणसाने सगळ्यावर सह्या केल्या. ते पुरावे पाहिजे असले तरी बघू. इथं जात मारायची नाहीये स्वार्थासाठी म्हणून ही विषय चाललाय. तळमळ व्हा. तुमच्या जातीसाठी, लेकरासाठी आधी तळमळ पाहिजे. राजकारणासाठी कमी पाहिजे. त्याच्यात जायचंच आहे. मी म्हणतो तुम्हाला त्याच्यात जायचंच आहे. त्याच्यात गेल्याशिवाय निर्णयच होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिथं पोहोचायला पाहिजे तिथं पोहोचायचं नाही. तुम्हाला ज्याच्या जीवावर गुलाल डोक्यावर घ्यायचा त्याच्यापर्यंत तुम्ही गेलाच नाही. मला हे तुम्ही दिलेला डाटा सांगतोय. मला तुम्ही दिलेला डाटा सांगतोय. काही नाही तर, पण काही जण आहेत ते थोडे जास्त नाहीत. राजकीय जर एखादा अपक्ष किंवा कोणी असं उभा राहिला तर त्यालाच मोठं करा म्हणतात. काही जण नावं दिले त्याचे. काही जणांनी शिफारस म्हणून. तुम्हाला खरं काम काय काय सांगितलेलं आहे? गावात जा, आपल्या मायबापाला विचारा. गावखेड्यातल्या राजकारणात जायचं का, उमेदवार द्यायचा का, लढायचं का? इथं आलंय काय जास्त ते तर आलंय. त्याच्याबरोबर उमेदवार बी आले. एक उमेदवार इतके लांब लचकलेले त्यांनी फक्त कागद बदलेला आहे. 4 कागद माझ्याजवळ असे तिथं. त्याने फक्त कागद बदलेला. 4ही याच्यावर त्याचंच नाव आहे. कमाल झाली. रेकॉर्ड कुठे ते दुसऱ्या गावाच्या नाव लिहिलेले. एका माणसानं तर कोण आहेत आता नाव आपल्याचे सगळे. म्हणजे मी इतकं बारीक बघतो का हे त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी सह्या अशा केल्यात. एक जणाचं दिलीप नाव आहे आणि एक जणाचं विनोद नाव आहे. सही त्याने असं केले. शेवटी द आले. द आलेलं शेवटी. विनोद दुसरं काय नाव आहे? द आलेलं त्याने अशी सही केली. सगळ्या सह्या एकट्याने आणल्या. ते फक्त द मध्ये गुतो, कारण त्याचं वरचं दम खालचं द सारखंच आलं. मध्ये कुठंच होता ना. त्याने बरोबर सही वेगळी आणली. हे बघा, आपल्याला चुका दुरुस्त करायचं म्हणून सांगतोय. चुका नाही काढायला लागलो. आपल्याला सांगितलंय काय, आपण करतोय काय.
आपला विषय काय आहे, किती गंभीर आहे, आपल्या आई बहिणीचे किती डोके फोडलेत, आपल्या पोरावर किती केसेस झाल्यात, आपल्या पोरावरती आरक्षणासाठी किती अन्याय व्हायला लागलाय. जातीसाठी का तळमळ सुनाई लेकरांसाठी तुमची? त्या गावापर्यंत जायचं कोणी? काही काही जिल्ह्यात फक्त जिल्ह्यात बैठका झाल्यात आणि तिथून समस्त जो उमेदवार मी देईन त्याला समस्त जिल्हावासियांचा पाठिंबा परत खाल्लेलं आहे. शक्यतो आमचा हा स्वीकारला तर बरं होईल. म्हणजे त्यांनी पण एक नाव दिले, एकाने 22-23 नावं दिली. मी नावाबद्दल नाही, ते होत असतं एवढा मोठा समुदाय आम्हाला नाव वाचणारच, ते होणारच आहे, त्याला एक देता येईल. पण म्हणणं कुठं आहे? लोकांचं काय म्हणणं आहे याबाबत? शिवदेव यांना दाखवणं गरजेचं आहे. काम करणारेच ही आहेत. बर, काही जण देवाचं नाव लिहिलेलं आहे मंदिराचं. आम्ही अमुक बैठक मंदिरात घेतली इतक्या वाजता आणि मंदिरात असं ठरलं की पूर्ण गाव तुमच्या मागं, म्हणजे मी म्हणन त्यांच्या माग. मन न बघितलं तर काहीच नाही, नुसते नाव आहे लोकांचे. एक ते दुसरं एक काढवर यांना दाखवून द्यायचं. एक तर असा डाटा आहे, त्याने जिल्ह्यात बैठका घेतल्या, पूर्ण जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात 10-15 माणसं आहे. आता ते नाव पण नाही करता यायचं, पण दाखवणं तरी गरजेचं आहे. कोणता विभाग आहे ते म्हणण्यापेक्षा त्यांनी ग्राम संवाद म्हणून घेतलेला. प्रत्येक तालुक्यात जिल्हाभर लोकसंख्या किती जमलेली बैठकीला 10 ते 15. परत दुसरा तालुका सुरू झाला. दुसऱ्या तालुक्यात संख्या किती जमलेल्या लोकांची? 10 ते 15. तिसऱ्या तालुक्यात ग्राम संसद संवाद सुरू झाला. जमलेल्या लोकांची संख्या किती? 10 ते 15. परत 4थ्या तालुक्यात गेले, ग्राम संसद दौरा, बैठकीला लोक किती? 10 ते 15. परत दुसऱ्या तालुक्यात गेले, जिल्हा मोठा आहे जरा, देऊ लोक किती? 10 ते 15. दुसऱ्या ह्याच्यात गेले तालुक्यात, पुन्हा जमलेले ग्रामस्थ बांधवांची संख्या 10 ते 15. लिखित या वर केलं तर नाव दिसन त्या जिल्ह्याचं म्हणून करेल, असा डाटा आहे. गोविंद आणि विनोद बरोबर आहे. सह्याचं सुद्धा आहे, आपल्याचं नाव दिसन ते न बोल, पर्सनल दाखवलं, काही अडचण. मला तुम्हाला एवढंच सांगायचं फक्त, याच्यासाठी हे दाखवलं. असे लई येतात याच्यामध्ये, लई येत असे, एक ते बाजूलाच काढलाय आपण. आपल्याला पारदर्शक इमानदार व्हायचंय का नाही? हे काय आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ना 24 तारखेला, सगळ्याला आवाज येतोय ना? आपण 24 तारखेला ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी बरंच सावध केलंय आपला, किमान मला तरी. काही जणांनी त्याच्यातल्या मनमानी केल्यासारखं केले, त्याच्या जवळचे बोलविले आणि तीच समुदाय आणि तीच अहवाल आपल्याकडे आलाय. तुला बाप म्हणून जातीचं काम नाही करायचं थोड्या, कारण ते लोकांचे वाचण्यावर नाव लक्षात यायला लागले. यांनी काय केले? तुम्हाला जातीत बी मनमानी करायची काहीला, तेच नाव आले, दुसऱ्या गटाला मिळत नाही.
दुसऱ्या लोकांना याचा तपासच नाही. कित्येक तरी माणसं आपल्या मायबाप गावापर्यंत नाही गेले, कित्येक तरी. तुम्ही लहान विषयाला खेळायला लागलात. अरे मतदार मरणाचा आपला कोटी घे, कोटी. फक्त आपण तिथं जायना, कोटी घे. नुसतं उमेदवार दिला तरी त्याच्याकडे नाही गेलं तरी मतदान पडणार आहे, तुफान मतदान पडणार आहे. पण हे निर्णय प्रक्रिया पार पाडण्यासाठी गावागावात जायला तर पाहिजे होतं तुम्ही. नका तुम्ही जो मागून घेणं अवघड होतं का? तुमच्या ज्या गावात ओळख नाही त्या गावात फोन लावायचा आणि त्याला सांगायचं की तुमच्या तिथला डाटा घे, तुमच्या तिथला मत मला आणून दी. ओळखीचा नसेल तर सांगता का पलीकडच्या सर्कलमध्ये माझ्या एक बी ओळखीचा नाही, तुमचा आहे तिकडे. आपले पोरं पळते. गोरगरिबांचं तळमळ, याच्यासाठी गोरगरीब मराठीचे तळमळ. पण ज्यांच्या कोणावर काही जणांवर जबाबदारी दिली ते काही जणांनी, त्याच्यातल्या पण काही जणांनी मनमानी केल्यासारखं काम केलंय. आपलाच माणूस आणि आपलाच उमेदवार टाकेल. त्यांना बोलून घेतलं म्हणजे ते उमेदवार मागवतो काय? तुम्हाला आधीच वेगळीच विरोध लागले. राजकारण पिंड आहे का आपला? आपल्या रक्तात राजकारणापेक्षा मराठा आरक्षण असलं पाहिजे सगळ्यात जास्त. असं कितीतरी तालुक्यात झाले. हे डाटा सांगून चाललाय ती. जातीचे गोरगरिबांचे तुम्ही पक्षवाल्याचे 5-50 सोडून द्या. गोरगरीब समाज सगळा एकीकडे, महिला म्हातारे माणसं 50% तरुण सगळ्या एका बाजूने मराठ्याचा. त्यांच्यापर्यंत जाणारे माणसं पाहिजे. तो ते नाही फिरू शकत. ते गरीब आहेत, तुमच्या माझ्यासारखे रोज नाही फिरू शकत ते. पण ते राईट काम दाखवू शकते. ते नाही फिरू शकत. रोज शेती सोडून ते नाही येऊ शकत. पण त्यांना म्हणजे लेकराचा याचा फायदा आहे आरक्षणात, ते म्हणतात ते करायला तयार आहे. पण ते संभ्रमात पडले. काय चाललंय इकडं? कुंकड काय चाललंय? मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मग आपली भूमिका ते तिकडे ऐकते आणि त्यानुसार करते. आपण कित्येक तरी जागेवर पोहोचलो नाही. कित्येक तरी येत अशा महाराष्ट्रातले काही ठराविक तालुक्याचं जिल्ह्याचं आणलंय आणि समाधान केल्यासारखं म्हणतात ना. कळत आहे तुम्हाला मी काय बोलतो? मी सांगितलं म्हणून मला समाधान करायचं म्हणून कुठेतरी काही लिहून आणले. 5-50-100 जण जमले, 20 जण जमले, लिहिलं आणि मोकळे झाले. याला आरोप नका समजू. मान्य करायची का जातीचं वाटोळ होईन आणि मी जातीचं माती नाही होऊन देणार या राजकारणासाठी. जे सत्य आहे ते सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. काहींनी गावात बैठका घेतल्यात, एक मतानं जाहीर पाठिंबा दिला काही जणांनी. पण म्हणणं काय गावकऱ्याचं कोणाचंच नाहीये. त्याचं म्हणणं नाही. काय म्हणणं या विषयात? म्हणणं नाही. काहींचं असे म्हणणं आलेलं आहे की आमच्या संपूर्ण गावाचा जो कोणी उमेदवार देतो ना त्याला पूर्ण पाठिंबा. काही गावांनी असे दिले. म्हणजे याच्यात आलेले प्रकार आहेत. आता काहीच म्हणणं असं याच्यातच अपक्ष उमेदवार देऊ नये. काहीच म्हणणं आहे ते 500-300 देणार होते ते देऊ नये. याचा फटका अपक्षाचा आम केला बस नंतर केला बस. या विषयावर मी तुमच्याशी खूप बोलणार आहे. अपक्ष विषयावर आधी बाकीचे घेतो. म्हणजे अपक्ष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं नाही, पण काहीच म्हणणं आहे अपक्ष उमेदवार आपण देऊ नये. या विषयावर मला तुम्हाला सखोल बोलायचं. आधी त्याचं सोड ओढचं. हे अपक्ष उमेदवार देऊ नये याच्यावर मला बोलायचं आहे. माझ्या ध्यानात आणून द्यायला बाकीचे सगळे पर्याय सांगितले. नाही खालचं वाचता वच जायची शेव. काहींनी असं सांगितलंय कोणालाच मतदान नाही करता. म्हणजे त्यांना नाही, यांना नाही, अपक्षाला नाही. आपलं मतदान त्या नोटाला करावं. काही जणांचं तसं म्हणणं आहे. त्याच्यात
म्हणजे हे एकूण याचं काम आहे ते सार सांगायला लावलं तुम्हाला माहित असावं कशात काय नसतं तुम्हाला एकच माहित होईल तुमचं वैयक्तिक दिलेलं दुसऱ्यांनी काय दिलं तुम्हाला काय माहित होणार त्यामुळे दुसऱ्याचं काय हे एकूण सार काढलाय फक्त याच्यातला कारण इतकं सांगायचं जर म्हणलं तर आपली 3 दिवस बैठक चालत हे सार थोडं तुम्हाला सांगलं याच्यावर तुम्ही समजून घ्या परिवर्तन पण करा स्वतःत आपण बघा किती खोलात जाणं गरजेचं आहे आणखीन पण काहींचं म्हणणं आहे ज्यांनी आपली फसवणूक केली ज्या पक्षांनी आपली मराठा आरक्षणासाठी जे फसवणूक केली त्या विरोधात मतदान करावे अपक्ष उमेदवार देऊ नये किंवा त्यासाठी देऊ नये असं काहीच म्हणणं आहे काही जणांनी तालुक्यात किंवा जिल्ह्यात असं केलंय आपल्या काही प्रमुख बांधव नसतात का काम करणारे समाजाचे फक्त त्यावेळेच बैठक घेतली फक्त तेवढ्याचीच आमच्या जिल्ह्याचा किंवा आमच्या तालुक्याचा पूर्ण पाठिंबा 3 प्रकारात पूर्ण पाठिंबा दुसऱ्याच्यात अपक्ष द्यावा तिसऱ्याच्यात अपक्ष देऊ नये चौथ्याच्यात आपलं मताचं ध्रुवीकरण होईल आणि हे समस्त जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं मत आहे आणि प्रमुखांनीच घेतली म्हणजे त्यांनी त्या लोकांकडे जायला पाहिजे होतं त्यांचं मत घ्यायला पाहिजे होतं ठराविकांना घेणं म्हणजे मनमानी सुद्धा होऊ शकते ठराविकांनी घ्यायचं आता तुम्ही मला समजा एखादं काम सांगायचं तुम्ही लांब कोणत्या तरी जिल्ह्यात आज समजा मी इकडे असं समजायचं मनात माझ्या त्याला काय दिसतंय मी कुठेही मी काय दिसणार आहे का त्याला ली 50 जणांचे नाव आणि ती टाकून समजा आपणच आपली एकमेकांची फसवणूक करतोय असं त्याच्यातून एकूण लक्षात थोडंसं आल्यासारखं वाटतंय की बसल्या बसल्यात काही नाव लिहिले आता ह्या सगळ्या सांगितल्यात म्हणजे हे एकमेकाला आपल्याला डोक्यात आपलं परिवर्तन करून पुढे जायचं आपल्या याच्यातून म्हणून सांगायला लागलो याच्यातून मी पुढे जायचं आणखीन बदल करून आपल्याला आता इथून पुढे तरी अशा गोष्टी होऊ द्यायच्या नाही सुधारायच्यात आपण सगळ्यांनी काय नाही तर गडबडीत रचित लिहिले कागदावर आणि दलितच आणून दिले मला कागद सुद्धा पांढऱ्याने घेतले ते जे सापडते त्याच्यावरच लिहिले काहींचं म्हणणं असं सुद्धा आहे की ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि आपला छळ केलाय त्यांना मतदान अजिबात द्यायचं नाही आणि अपक्ष उमेदवार उभे करायचे काहींचं हे सुद्धा म्हणणं काहींचं म्हणणं आहे शेकडो फॉर्म भरले ते नको त्याच्यात मताचं खूप हे होईल आणि ते बरोबर सुद्धा आहे हे विषय तर मलाही योग्यच वाटलाय काहींनी असं काय लिहिलंय की राजकारणात आपण गेल्यामुळं किंवा हे विषय सुरू ज्यामुळं आरक्षण विषय मागं पडत चाललाय लोकांना प्युअर इयर त्या राजकारणाचं लागलं आणि ते मला सुद्धा मान्य की जे मूळ ज्याच्यात आपली जात मोठी होणार आहे तेच मागं पडायला लागले आणि ज्याची गरज नाही तेच पुढं आले यांना भरबडू शकता ना काय जायची गरज आहे का त्यात दानादन भरबडायची सगळी काहींनी असं लिहिलंय आपले उमेदवार उभे न करता आपल्या मताची ताकद दाखवा आपल्या मताची शक्ती सुद्धा दाखवा मग पर्याय मात्र त्यांनी काही लिहिलेलं नाही तिथं पण असं सुद्धा लिहिलेलं की त्यांचे जे डाटा होता एकूण जिल्ह्याचा तालुक्याचा त्याचा सार असा निघतो येऊ सगळ्याचा की आपण उमेदवार उभा न करता आपल्या मताची ताकद दाखवायची म्हणजे जो कोण आपल्याला पाडायचा कार्यक्रम त्याचा लावायचा त्याचा लावून मराठीत टाकायचा
असा एकांताचा अर्थ असा सुद्धा होतो. सापवलं का नवीन हे संपा नाही आणखी ना मी त्यामुळे सुरू केले म्हणलं आता एवढं तपासच राहिले बाकी आले पण थोडं लक्षात आलं एकूण सगळं सारखंच आहे जवळपास का ते बी बघू हे म्हणजे एकूण जवळपास सारखंच आहे काही बदल नाही जास्तीचं काही. काहींचं म्हणणं असं सुद्धा होतं बऱ्याचशांचं हे मत की वेळ अपुरा आहे आम्हाला वेळ अपुरा पडला. बऱ्याचशा जणांचं हे म्हणणं आहे की वेळ कमी पडला गावांपर्यंत जायला सुद्धा आणि निवडणुकीत सुद्धा 2 पर्याय टाकलेत त्यांनी धावपळीला सुद्धा की वेळ कमी पडलाय. हे बरंच आहे असंच आहे हे तुम्हालाही पटत असं की आपण आता स्वतःला एकदा मनातून विचारून बघा आपण गेलो कुठपर्यंत नाही तर कुठवर नाही. बोलून दाखवत नसतं कुणीच म्हणत नाही मी सुद्धा म्हणणार नाही कोणीच बोलून दाखवू शकत नाही की मी इथपर्यंत गेलो नाही हे केलं नाही. बहुतांशी सगळेजण पोहोचलेले गावापर्यंत नाही बरोबर का बहुतांशी पोहोचलेले नाही. बरंच हा नाही म्हणायचं बरंच बी नाही हा म्हणायचं मला बी दोषी ठरवा चुकत असलो बरेचसे गेले नाही. काही काही मंगल कार्यालयात बैठका लावल्या काही काही मंदिरात लावल्या गावापर्यंत कोणी गेलेलं नाही. जिंकायचंय कोण आपली जात आपले पोर बदला घ्यायचा आपल्याला हे ठोक आहे कोणाचंही अन्याय झाला आपल्यावर बदला घ्यायचा आपल्याला. जिरवायला लागले आपली आता जिरवायची आपल्याला त्यांची. आपल्या मायबाप करोडांना सांगणार कोण जाऊन सांगणार कोण त्यांच्याशी बोलणार कोण. काही आपले बांधव आता 30-35% अडाणीत बिचारे ते आई माऊलीला समजून सांगणार कोण आपल्यावरचा अन्याय वाचा फोडायला जायचंय म्हणून. गावात तुमच्या ओळखीचे नाही तर तुम्ही परस्पर दुसरे लोक कमले पाठवले. मी तुमच्या गुणलाटानं कुठं काटकसर करतो का मला ही सुविधा नाही म्हणून मी तिथपर्यंत नाही लढत. काटकसर करतो का तुम्ही जातीसाठी काटकसर कस काय करता तुम्ही जातीसाठी काटकसर करताच कस काय. एवढा मोठा ही लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक म्हणजे लोकतंत्राचा एवढा मोठा उत्सव आहे. तुम्ही तुमचे लोक तिथं जाणार आहेत डर काही फोडायला. तुम्ही गावापर्यंत सुद्धा मेसेज देऊन पुरावे आणू शकत नाही. हे काही पुरावे परस्पर तयार केले. माणसं तुम्हाला जात मोठी करायची का बारीक तुम्हाला आत्ताही सांगतो मी प्रामाणिकपणानं. सगळ्या महिला आणि म्हाताऱ्या माणसांचे 40% पोरं आत्ता बी एका बाजून आहेत मराठ्यांच्या आत्ता एकतर्फी आहेत. आपल्यातला राजकारणी काढावं लागणार आहे. आपल्या रक्तात राजकारण आहे मराठ्यांच्या. मला 5-6 दिवसात इतकं भयान वातावरण दिसलेलं आहे. मी कुंकडून हेला फिरत थोडं चांगलं होत की एक जण मग तुम्ही तिथवर पैपे आलतो सायकल घेऊन मग मला द्या. दुसरा आला ते मला मग तो सायकल होता मी तर पैपेच होतो. म्हणजे तुमच्या डोक्यात राजकारण इतके शिरलंच का म्हणून तुमच्या डोक्यात आरक्षण कम शिराणा पोरं मोठे होणार आहेत ते एक शिराणा कम इतके भयान उत्तर आहेत काही काहीचे 3 उत्तर काहीच नाही नुसतं उमेदवाराचे फॉर्म आहेत. एक जण आला ते म्हणलं मग आज म्हणलं तू आम खासदार होणार आहे मला तिकीट द्या म्हणलं माझ्याकडे तिकीट आहे. तुम्हाला झालंय काय झालंय तुम्हाला. काही लोक माझ्याकडे फोनवर येतात
काय जण प्रत्यक्ष येत, काय सांगत येत, अपक्ष नको, अपक्ष दिला तर त्यो निवडून येईल, त्यो पडन. तुम्हाला ठेका दिला का त्यो पडन निवडून यायचा? तुम्हाला ठेका दिला? तुमची ताकद दिसेल ना अपक्षावर, ताकद दिसेल ना तुमची. तुम्हाला काय ठेका दिला? तुम्हाला किती दिवस राजकारण कोण बोलायचं रे? तुम्हाला किती दिवस राजकारणाची पक्षावाल्याची बाजू वाढायची? तुम्हाला कळतंय मग आवाज येतो ना? किती दिवस तुम्हाला? आता तुम्हालाच भांडतो सगळ्या महाराष्ट्राला मिळून. हे ठराविक जे आहेत ना, एकाही बगल बच्चे हे म्हणणार अपक्ष जर दिला ना तेव्हा आपोआप निवडून येतो, ह्यो पडतो. तेव्हा ना ते म्हणतो तेव्हा आपोआप निवडून येणार आहे, ह्यो पडणार. तुम्हाला कवर यांचा विचार करायचा राजकारण्यांचा? आरक्षण पाहिजे तुम्हाला, अधिकारी झाले पाहिजे पोरं तुमचे, तुम्हाला आरक्षण पाहिजे, नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, स्वतःच्या पोरग IPS अधिकारी होऊन हिंदी त्यांनी केली पाहिजे. नेता सोडायचा नाही, पक्ष सोडायचा नाही. कसा मोठा होणार आहे तुम्ही? तुम्ही मोठा होणार कसे? अरे ज्यांनी समजून घेतलं ते छोटे छोटे गेलेली केंद्रापर्यंत लागले नोकऱ्याला. तुम्ही हे एवढे मोठे पलाटा असून तुमचं तुम्हाला सुचन आणखी. तुम्हाला किती दिवस यांच्या पंक्ती वाढायच्यात आणखी राजकारणाच्या? ते बघायला की देव पडून ते निवडून येईल, पडून देईल, मरून देईल, तिकडे त्यांना जाऊन देत नाही एखाद्या. तुला काय करायचं? आपली ताकद दिसेल ना किती येते, ताकद दाखव ना. आणखी ना त्यांचंच पात ओढी देत, आणखी मी त्यांचीच पात ओढी देत. म्हणजे अधिकारी तुमचं पोरग, आरक्षण तुम्हाला पाहिजे, केशी तुमच्यावर झाल्या नाही पाहिजे, तुमच्या कापसाला भाव पाहिजे, तुमच्या ऊसाला भाव पाहिजे, तुम्हाला सोयाबीन, कांदे, द्राक्षे विकले पाहिजे, भाव पाहिजे. आणि आणखी ना त्यांचीच बाजू वाढायची. स्वतःचे पोरं टाका मारून तुम्ही, स्वतःचे नका मोठे होऊन देऊ. निवडणूक आली की त्यांना मोठं करायचं, ते परत दाबून टाकतात जातीला पुऱ्या. कधी काही संधी आली किती तास मी आधीच म्हणलो मला राजकारणाचं लफड कळत. मी साधा माणूस आहे, तुम्हाला खरं सांगतो. मी सामान्य साधा आहे, मला हे कळत नाही. मी त्या राजकारणात 8 लोकांनाच लोक आहे. माझ्या दम आहे तुम्हाला आरक्षण मिळवून द्यायची. कसला तरुण खान कोणतं सरकार येऊन देतो, माझ्या दम आहे तुम्हाला जे लागतंय ते मिळवून द्यायची. याच्यात पडलं ना परत ताकदीनं पडायला पाहिजे सगळे. इथं जात हारायची, मी नाही जात माती मी सोडू शकत. तुम्ही 3-4 लोक कशी बोलताना माघारी येतात आणि खऱ्या मतदारांपर्यंत तुम्ही जाणार नाही. मी जात मातीत नाही मी सोडू शकत. ही जात म्हणजे लय दिवसातून एकत्र झाली. आज माझ्या जातीचं दहशत दडपण आहे. मी ह्या राजकारणापायी माझ्या जातीचं नाही वाटोळ करू शकत. माझ्या जातीचे पोरं माझ्यासाठी मोठे. तुम्हाला काय नाही होणार. तुम्ही जे काही जण घेऊन येतात ना ते घेऊ पडून ते पडून अपक्ष नको. तुझे पोरं मोठे झाले, माझ्या गोरगरीबाचे लेकरं मोठे करायचे. मेलेच लोकांचे नगर आणून दे तुझं तोड त्याला मोठं करायचं. राजकारणात गेलं तरच आरक्षण मिळेल असं कोणी सांगितलं तुम्हाला? आता बोलता राजकारणात होतो का कोणी? आरक्षण कसं काय मिळालं मग आतापर्यंत? आता तुम्हाला घुसवायचंच ना त्यांची जिरवायला, तर तुम्ही पुऱ्या टाकते घुसायला पाहिजे. हे भाग्याला ते पडून म्हणते ते भाग्याला घे, पण तुम्हाला करायचंच काय त्यांचं? म्हणजे तुम्हाला हॉस्टेल असं वाटते, MBBSच्या फीस कमी झाल्या असं वाटतं, तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सगळ्या सुविधा असं वाटतं, घरकुल पाहिजे, पंचायत समिती सगळ्या सुविधा तुम्हाला पाहिजेत, केंद्रीय कॉलेज तुम्हाला घ्यायचे, तुमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, आरक्षण बी घ्यायचं आणि राजकारणी पाहिजे, पक्ष पाहिजे. हे सूत्र कसं काय? तुम्हाला हे कसं काय शिकवायला लागले? म्हणजे नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, आरक्षण बी पाहिजे आणि ते ती होत नाही. तुम्ही काही डोकं चालवणार नाहीत का? काही मतात तुम्हाला काही परिवर्तन नाही करायचं का? हे काही जणांना म्हणतोय मी. तुम्हाला आणखी त्या पक्षवाल्याच तुमचं वाचवायचं का? नेतेवाल्याच करून नाही गेलं 75 वर्षात आरक्षण पुढे घालता देऊ.
हरामखोर कुठं वादा देऊन येतात तुझा पक्षावाला 75 वर्षाचा असला आरक्षण हरामखोर निकम दिलं नाही आम्हाला वाटोळ झालं आमच्या पोरांचं वाटोळ होऊन बसलं आमच्या सगळं त्या मुलीचं उदाहरण आता ताज द्या वाशिमच्या 21 रँक आलेली मुलगी दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळत आयएस दर्जाचे अधिकारी झाले 2 रँकला आली केंद्रात आयएस दर्जाचे अधिकारी बनले इकडे कमून नाही दिलं हरामखोर नेत्याने तुमच्या एखाद्या आरक्षण नाही त्याचं बाजा वाजित आहे बार बार तुम्ही ते निवडून येणे घेऊ पडत तुमच्या ताकद नाही निवडून यायची तर पाडायची आहे सगळ्यांना निवडून येणारच बनावं असं कोणी सांगितलं तुम्हाला पाडणारे सुद्धा बना ती सुद्धा जात जिंकत असते विनाकारण घेणं देणं विनाकारण तिसरी टमक्याबाजी दे कामा धामाची मी इमानदारीने ही बाजू वरतो किती करायचं मी रात्री सुद्धा सांगितलं हे विषय किती करायचं मी कुठे कमी पडतोय कमी पडलो तुमचा मुलगा म्हणून सगळ्यांचे दुश्मन अंगावर घातले त्यांचे यांना कोणालाच बुजित नाही मी भेट नाही मिळलो तरी मी तुम्हाला शब्द आहे ना मी कुठे कमी पडतो जातीला द्यायला तुम्ही गावापर्यंत सुद्धा जात नाही ही काय गावागावाचा घाट आहे करा ना मान्य तुम्हीच त्या महिलापाला काय माहिती कोण आहे आपला कोण अपक्ष उभा राहणार आहे म्हणून निर्णय घ्यायचा तर पुऱ्या जाती विचारून घ्यायचा जात गावागावात म्हणती आम्हाला मिळत लागा काय करायचं ती पण जेव्हा जरांगे पाटील म्हणते ती उमेदवार तेव्हा करू आता काय करावं आपल्याकडे कोणी येणार ही शेतात बांधावर मराठ्या माणसाची चर्चा आहे तुम्ही इकडेच बसता आणखी नाही याचे काही जण त्याचा तोरा गाजी दे मी हे तरच सगळे मी हे तरच मराठा आहे मी हे तरच अमुक आहे त्या मंगल कार्यालयात बैठक घेईन नाही तर कुठं एखाद्याच्या गोडांमध्ये बैठक घेईन आणखी त्याच्यात तोरा दे आपल्याला होत करू पोरांपर्यंत पुढच्या काळात जावं लागणार यांना जर असं करायचं असलं माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडायसाठी आपल्याला होत करू पोरांपर्यंत पाऊस नाही आता गावागावातल्या कारण हे जाणून बुजून चाल केल्यासारखं करायला सारखं प्रकार दिसतोय ही परिस्थिती करताना आपल्याला सगळे काम हे काम केलं पण चांगलं ह्या निवडणुकीनं मतदार आपला फिक्स आहे त्याची काळजी नका करू पण हे काम केलं आपलं नेमका गावापोत कोण पोहोचत नाही का पोहोचून देत नाही त्याचा तोरा जो बाजी होतोय याच्यात काही जण ते मात्र याच्यात उघडे पडले आता हे याच्यात 100% उघडे पडले म्हणजे तुमचं चांगलंच काम झालं जातीचं जे तोंडापुरते चांगले दिसत होते हा खूप चांगला आहे हा खूप पळतोय तेवढे पळत नाही एवढे पळतो ना हे तुम्हाला सांगतो की डाटा मागितला आपण 6 दिवसासाठी हे भारी काम केलं ते त्याच्याच पद्धतीने काम करतोय त्याला तो रागाची होतोय आणि काही त्या शिफारशीच्या तुला शिफारस करायला सांगितली का तुला काय सांगितलं म्हणणं आणायचं तुला शिफारस म्हणून सांगितलं आमका याला उमेदवारी देण्यात यावी ही काय पद्धती राष्ट्रीय पक्ष काढला का मी आपलं ठरलं काय तुम्ही करता काय आपल्याला होत करू पुरो शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भरोश्यावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागल खूप हुशार केलं यांनी आपल्याला आपला मायबाप गोरगरीब मराठा करोड समाज आहे ना किंवा प्रचंड खुशी आरक्षण मिळतंय म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या चांगल्या नेत्याला पाडायची सुद्धा तयारी आहे त्याची फक्त ही मनमानी एखादच आपल्याला होऊ शकते हे आपल्या या काही जणांची त्यांना हुजरेगिरी प्रत्येक वेळेस करायला लागलेली नेत्याची आणि पक्षाची यांच्यापासून फटका पोहोचू शकतो याने मात्र याने आपल्याला खूप सावध केलं 100% सांगतो तुम्हाला आपल्याला होत करू पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळ पुरी नाही आपल्याला इथून पुढच्या काळात सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणे घेणे तुम्ही माझ्या मावशाकडे जा सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात मग लेकरू त्याला आरक्षण मिळेल ते मोठं होईल जे ते म्हणते तेच करायचं म्हातारे माणसं म्हणतात मग आपला नातू मोठा होईल ते म्हणते तेच करायचं हे जे थोडे हे समर्मित वातावरण करते ते भरायला लागते तर मग फुटून हेच हे भरायला लागते मग तुला काय करायचं कोणाचा फुटून कोणाचा पडून दे तुला का त्याचं पोरग आहे कधी तुला करायचं काय त्याचं पडून दे नाही तर वर फार थोड्या होऊन द्यायचं तुला काय करायचं तुम्हाला उद्योग शिकेला कोणी येऊ तुमची लढाई तुम्ही लढा ना तुमच्या पोरांसाठी तुम्ही ते कोण दाखवा ना तुम्हाला सांगितलं कोणी हे उद्योग
की हो वाक्याला ते परत पडू दे ना, हे मत तर घेईल, मराठीची शक्ती तर दाखवील. नुसतं आलं चालायचं नाही. मग तावं ते मोर्चा चालते त्यांनी 5 क्विंटलला पोहे केले, पोहे केले म्हणून निवडून देतो काय त्याला येड पडतोय. ते 5 पोहे माघारी देऊ त्याला. काय सांगा हे तर कळलं पाहिजे की नाही. आणि ती याचा रस्ता रोखत आलता, मग उपकार केला का तिने? रस्ता रोखत आलता तर 75 वर्ष आपले लोक त्याच्या माग उभं राहिले, ते एकदा रस्ता रोखत आला, उपकार केला त्यांनी? त्याच्या माग उभं राहणं गरजेचं आहे. आमचा दादा खूप चांगला आहे, तो दादा आहे का देव? काही सांगत येत. सभा होती, एक जणांनी तास दिले, सभा होती. आमच्या भाईने ते आमच्या नेत्याचा भाई आहे आमचा, त्याने 100 GR दिली पाण्याची, होते त्याच्या नाड्यात. मग नेऊन डबल 900 म्हणून त्या उमेदवार पाती गेला द्या. त्याच्यासाठी काम करत होतं की ते हिंगडा आपल्या संघ, मग त्याला उमेदवारी मिळा म्हणून ते काय काम करत होतं आपल्या संघ. जात आरक्षण म्हणून का हे असं लफड आपल्या मागे लावायसाठी काही सांगत येत. मारायचे आपले पोर आपल्याला. वेळ कमी हे मान्य मला, ठीक आहे की वेळ कमी मिळाला, पण याचा अर्थ असा बी नाही की आपलं गाव तिथं नेटवर्क नाही. उदाहरणार्थ अंतरवालीत मी, मला सांगा अमुक काम करायचं, मला शेजारी माहित नाही, मी शेजारच्याला कमीत कमी सांगू शकतो तिथल्या नात लागा कोण, तुमच्या गावात कोण करताय माहित नाही, पण तिथं त्यांना सांगा असं असं घ्यायचं. एका दिवसात पुरा महाराष्ट्र घेतला असता. याच्यात आपल्याला काही मनमानी स्वतः भोवली, जेव देव त्याच्या म्हणण्यानंच काम करायला लागलाय, त्याचं टोक बोलायला लागलाय. सामान्य सगळ्या याच्या बाजूला आहे, काळजी करू नका त्याची. पण आणखीन याच्या डोक्यात त्याची दुकानदारी, दुकानं बंद केलेली माझ्या विरोधात ते झालं, ते बापड होते भयानक. जे दुकानं बंद पडले का ते 1-1-2-2 सोडले पडतात आपल्याच्या. पण तेव्हा ते आता जे उघडे पडले याच्यातून ते उघडे पडले, पण आपल्याला पुन्हा होत करू पोराकडे गावागावात घुसावं लागणार. याला मग कायमचं बाजूला करावं लागणार नाही. वेळा समाजाचा तुम्ही समाजासाठी जर असलं लागणार असलात ना, तुम्हाला आम्हाला तुमची गरजच नाही. तुम्ही समाजासाठी जर असं वागणार असला तर आम्हाला नाही गरज तुमची. एवढा मोठा समाज एका बाजूला आणि तुम्ही काही केलं तरी समाज आता फुटत नाही. उलट तुम्ही उघडे पाडता, पण मी बोलत नाही तुमची इज्जत झाकीत आणखी. मराठ्याचे आपल्या जातीची आपण इज्जत काढायची नाही किंवा त्याला उघडं पाडायचं नाही म्हणून तुमची इज्जत झाकीत होईल. पण तुम्ही नाटकं करता, 100% नाटकं करता. तुम्हाला जात महत्वाची नाही. तुम्ही विनाकारण ते हे त्याचं नाव सांगत आहे, ते त्याचं नाव सांगत आहे. बैठका घेत नाही, तसं बैठकाच होय. कोणत्या ठिकाणी 15 लोक प्रत्येक तुम्हाला पुढे 25 असतील, पुढे 8 असतील, पुढे 9 असतील, पुढे 200 असतील. बैठकीला किती लोक होते? 10 ते 15 फिक्स आकडा त्याचा. मग तो आज गाडीतून उतरत होते, तेच बसत होते का मंदिरात? अरे मी बी काहीतरी करतोय, मी तुमच्यासाठी त्यांनाच उतरून द्या ना, तर तुम्ही मला वेळेत काढायला निघालात राव. इतकं जातीला फसवायचं तुम्हाला आता त्या राजकारणासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून, तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून तुम्हाला जातीला फसायचं. आता मी काय करून पडतो पुढं? तुमच्यासाठी मी ऐकत नाही, तुमच्यासाठी मी फुटत बी, कोणाला मॅनेज होत नाही. कसला बाजार पाठ्यामध्ये मी कोणाला मॅनेज होत नाही. सुखी जीवन मला नाही पाहिजे. त्यांच्या सगळ्या दुश्मनावर घेतला, रोज एक ना एक लफडा त्यांचं माया माग. रोज कदरू माणूस काय म्हणत, हे जाऊन तिकडे आता बरंच आरक्षण मिळालं मराठ्याला, आपलं बघू. मी तर त्याला टॅकवरचे ठरवले नाही, मी टॅकवर ठरवले, तर मी घरीच जात नाही मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय. मी एवढा निर्भीड झालो. आणि तुमचे काय चालू होती हे ठराविकांचे, हे मनमानी, इकडे तिकडेच काय ठका, इकडेच मंगल कार्यालय,
इकड तिकडच कुठाने तुम्ही गाव लेवलच्या लोकांपर्यंत कशामुळे गेले नाही? तुम्हाला मान सन्मान कमी दिला का? मी कमी दिला का? आता भाऊ मग दुसरा जोड झाले तो काम करणार आहे, कारण त्याला गोरगरिबाचे आस्था आहे. आमच्यासारखी त्याच्यात इमानदारी. तुम्ही कशामुळे जातीची इमानदारी काढायला लागली तुमच्या नेत्यासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून? आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, संपूर्ण पाठिंबा. 39 लोक लिहिले. कुठे लिहिले? जिल्ह्याला 39 लोक आहेत का? अरे असं नका करू तुम्ही. जातीची माती होईल. मी या राजकारणासाठी जातीची माती नाही होऊ द्या, अजिबात नाही होऊ द्या. मला काय देणं घेणं त्या राजकारणाचं राजकारणात. कुठे जाती एक दिवसाने काय कमी आजची जातीची ताकद कोणती कमी आहे? जात ज्याला नाही खेटायची त्याला तयारी. हा मारूस तर लोक आहेत का नाही? त्या दिवशी नुसतं हाक मारली 13 करत बसा जागा नव्हती. प्रत्येक मोसमीच्या झाडाखाली 15, 12, 12 माणसं होती. ते लिहून आणले तर ते बरं का खरोखरचे. कुठे माणसंच होते. हे कमी प्रेम नाही आणि राजकारणामुळे प्रेम दिले लोकांनी मला. ते आरक्षणामुळे जिद्दीला इमानदारी लढतो म्हणून दिले. मग या राजकारण काय घेणार मला? एक तर मला इकडं बोलिता बरं मी कमी नाही पडत. त्यांच्यापेक्षा त्यांच्या डावापेक्षा एक डाव मोठा टाकेल तरच नाव घेत नाहीत. नावच बदलून ठेवी. त्यांच्यापेक्षा एक डाव मोठा टाकेल पण तुम्ही त्या ताकदीनं घुसायला तयार नाही. मला समीकरण जुळवायला गणित जुळवायला तितक्या ताकदीचे तुम्ही गावागावात घुसत नाही. मी समीकरण कसे जुळायचे? त्यांच्या डावाला प्रति डाव मला टाकायचा आहे. तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून करायला लागलोय. जसं त्यांना मी आंदोलनात जिंकू दिलं नाही तसं राजकारणात मी त्यांचा डाव यशस्वी न होऊन येणार. पण तुम्ही तिथपर्यंत जायला तयार नाही. मी काय करणार? म्हणजे तुम्हाला घेणं दिलं तर जा मायावर किंवा समाजावर फेकायचं. समाजाचं काय मूळ माती मूळ करायचं समाज तुम्हाला? तुम्ही जर गावागावात पर्यंत नाही गेले आणि आपल्या एखाद्या लेकराला कमी मत पडलं तर ते पुढे जातीवर येणार आहे. ही बघा म्हणते न्यायची एकी. ही बघा बलाढ्य मराठ्यांची ताकद. ही होती यांची हवा. दिसतं तसं नसतं. वाजलं गे यांचं. हे ऐकून घ्यायचं का? आता तुम्ही प्रत्येक गावात जा, आपलं मतदान फिक्स. पण तुम्ही जर तिथं जात नाही त्यांच्या विरोधात डाव प्रतिडाव टाकू कसा? मग तर हे दडपण काढायचं तुम्हाला आणि पुन्हा जातीचं वाटोळ करायचं. पुन्हा पहिली पहिल्या जागेवर जात नेऊन ठेवायची का? हे काही जणांचं हेच चालू आहे. मी म्हणतो तेच लोक बोला, मी म्हणतो तेच आले पाहिजे. त्याला आपल्या बैठकीला बोलू नका. तुला कोणी सांगितलं त्याला बोलू नका? तुम्हाला मान सन्मान दिला समाजाला. मायबाप तुम्हाला ही पदवी दिली मायबाप म्हणून. तुम्हाला सन्मानाचं पद दिलंय मायबाप म्हणून. ही भूमिका बजवता तुम्ही तिकडे गेल्या. त्याला घेऊ नका आणि तुकडे तुकडे येत असे. मग त्याची वेगळीच बैठक, याची वेगळीच बैठक. एका जिल्ह्यात 7 बैठका झाल्या. नाव नको घ्यायचं, सगळे आपलंच. 7 देव का अहवाल? काय राव तुम्ही गोरगरिबाला हाक मारा, मैदान पुरत नाही. एका जीवन येऊन उभा राहते. तुमच्यामुळे समाजाची काळी लागून देऊ नका. तुमच्या वागण्यामुळे समाजाची काळी लागता कामा नाही. तुम्ही सभा ठेवा, नुसतं व्यासपीठ लावा, लाखानं मराठा येऊन बसतो गोरगरीब तिथं. लाखानी. तुम्हाला डिझेल मागत नाही, देऊ जेवण मागत नाही, काय नाही. त्याचं किक मारतो देऊ येतो. अर्थ समजला तुम्हाला? नुसतं व्यासपीठ देणारा पाहिजे. आजकाल इतका मराठा एक झालाय. पहिल्यांदा व्यासपीठ देऊन गाड्या द्यावा लागत होत्या. गाड्या देऊन जेवण द्यावं लागत होतं. आता मराठ्यांना फक्त ठिकाण माहीत पाहिजे आणि त्यांना आवाज यावा एवढं माहीत पण ते व्यासपीठ पाहिजे. मराठी आलेच म्हणून समजायचं. तुमच्या हातात कारभार दिला तर तुम्ही टोळ्या निर्माण करायला लागले. ते तिकीट मिळावं म्हणून ते उभं राहायचं. मग तुम्हाला नुसतं म्हणून नुसतं उभं करायचंय ना. त्यावेळेसाठी एवढं ते चांगला नाही, तेवढं बेकार आहे. त्याने पहिल्या वेळेस असं केलं तर मी त्या रस्ता रोखत गेलो, मला उठ म्हणला होता. त्याला नका देऊ. मग कोणाला? म्हटलं आत्याच पोरग डॉक्टर आहे. पागल मुसकाडा ठेवून दिली पाहिजे एखादी. काय आहे का यार? तुम्हाला बोलल्यावर लागत. मग मी इमानदारी तळतळे मग जातीसाठी
धोका पत्करलाय. मी काय सांगू तुम्हाला, सगळे धोके पत्करले. एक नाही असा धोका की मी पत्करला नाही. एक, मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे, उद्या गोळ्या घातल्या तर खायला तयार आहे, जेलला पाठवलं तर जायला तयार आहे. माझे काही खोटे नाटे व्हिडिओ टाकून बनवून मला बदनाम करायचं आहे तरी मी ते तयारी दाखवली. माझं पुरं कुटुंब बी धोक्यात आहे, तरीही मी मागं सरकत नाही. माझी कशात बी तयारी. आणखी काय पाहिजे मला? काय कमी पडलं असतं? मी याचे पदन पैसे घ्यायचे आंदोलन लोभा केलं की मी इमानदारीने हे लेकरं मोठे होत. राजकारणातून कधीच मोठे होणार नाही, ते आरक्षणातून मोठे होते पोरं आपले. म्हणून त्यासाठी फाईट. पण हे जे जिरवायचे होते म्हणून ती कोणीतरी पुंगी घातली कानात. आपले लय पोट्टे कसले काही नमुने आणतात देतात कानात सोडून, मग ते हेच करायचं. बाबा करा पण धोरणाने करा. मग मी जसं ताकदीनं तुम्हाला जवळ घेतलं, सगळ्यांना ताकदीनं आंदोलन उभं केलं, मग ते राजकारण बी तुम्ही सगळे मिळून ताकदीनं करा ना. काय होतं तुम्हाला ताकदीनं करायला? सगळे हारत आहेत, हे मी जिंकायचं नाही. सगळे हारत आहेत, तितक्या ताकदीनं करा ना. मग तुम्ही, मला त्यातलं काही कळत नाही. मी खरं सांगतो, मी साधा माणूस. मला आरक्षणाची लढाई समजती. समोरच्याचा डाव टाकून त्याला मोडायचं मला कळतं, आणि माझ्या जातीला मिळून देऊन जात मोठी करायची हे मला कळतं 100%. मग तुम्ही लोकांपर्यंत गेलाच नाही तर निर्णय घ्यायचा नाही कसा? ही का लहान विषय का? एका जिल्ह्याने 2 जिल्ह्यांना डाटा आणला तेवढ्या जीवावर करायचं. पुरा राज्याचा विषय येऊ. एखाद्या जिल्ह्याचा विषय असता ठीक होता म्हणता आला असतं, त्याला मागं पुढे होऊन जाईल, काय व्हायचं ते. पुऱ्या राज्यातला मराठा एक इथं, पुऱ्या राज्यात सारखंच झालं पाहिजे, तरच मराठ्याचं वजन राहिलं नाही, वजन राहणार नाही. कुणी इकडचं डाटा आणलाय, कोणी इकडे आणलाय, कोणी इकडे ते काही नाही असं केलंय. जर गावागावातला डाटा घेतला तर ते पलीकडचा कोपरा त्याला म्हणतो, अलीकडचा कोपरा मला म्हणतोय. तर मग ते माझ्या विरोधात म्हणते का काका उमेदवारी देऊ नको. काय तुमचे बोलणं, काय तुमची भाषा. ते एखादी त्यांना आता जागा केलं तर ते म्हणून त्याला नको तिकीट देऊ, आपला इकडे कोपऱ्यातील लिहून घ्या चला. अरे काय यार, तुम्ही जातीशी वागायला लागला. खोटं सांगतो का तुम्हाला मी? एकामेकाला बाहेर सुद्धा बोलणार निवडणुकीत ठरल्यापासून आधी खपाखप बोलत होते, बोलत होते बोलत म्हणजे असे प्रेमाची नेत होते. ही उमेदवारीचं सुरू झालं, गेलं पुढं ते म्हणतो त्याला बोलून त्याचं जास्त माल आहे, ते आपल्याला रेटायचं नाही, आपलं घे. अरे यार तुम्ही काय माणसं आहे यार, काय रक्तात भिडलेलं मराठ्यांचे आरक्षण मला पाहिजे कळलं. तुमच्या पाय पडून सांगतो 6 कोटी मराठ्यांचे राजकारणात अंगात घेऊन देऊ नका. आपल्या आरक्षण अंगात घेऊन द्या. तुमच्या रक्तात पोर लय कल्याण होईल. त्या राजकारण वाटोळ बोलते की एखादं सुधरण आणि 10-12 जण सुधरते. आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याला तिथं आपले पाठवायचे. पण आपण जर गावागावात पोहोचलो नाही तर काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. आपला नाही पोहोचलो तर आपल्याला हे राजकारण पुन्हा डोक्यातून काढावं लागत. पण ह्या लोकसभेच्या ह्या लफड्यांनी एक गोष्ट लय शिकली, कोण वडीत आहे. मायबाप समाजाचा आशीर्वादच समजतो मी मला मिळालेला. खरंच सांगतो तुम्हाला, हो मला याच्यात नेमके पोटी उघडे पडलेत कोण आहेत ते सहज म्हणून देतो मला. वाटेल समजा जर ते असं केलं तर ते होईल का तसं ते पडत का मी ओळखतो हे कोणाची बाजू उडीत. मायबापाला मराठ्यालाच मानतो मी. माया बुद्धीत ते लोकसभेचं काय व्हायचं असेल गाडी लागू द्या, पण आपल्यातले माया आसपास असून त्या महाराष्ट्रातल्या कोण नमुने ते पुढे उघडे पडले. हे कोण उडीत म्हणजे याचा कल कळतो ना भाऊ, सरकारचा कल कळतो मला, त्यांचा कळा ना का हे कोणकडून. याच्यात एवढी हुशार झाली हे विधानसभेत मला सोपं गणित जाईल. जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही झाली तर 120+ मराठ्याची एकट्याची विधानसभेला धिंगाणा त्यांचा. या लोकसभेला हुशार केले, पण हे जे आहेत ना काही जण यांना एक तर त्यांची कायमच्या जातीच्या बाजून व्हावं लागत नाही तर चळवळीपासून मराठी त्यांना लांब काढल्याचं सोडत. कारण ही जिवंत उदाहरण आहे. यांची आणखीन मनमानी सुरू आहे, जात मोठी व्हावा नाहीच डोक्यात काहीच्या. म्हणून आता होतकरू पोरांपर्यंत गावागावात खेड्यात पोहोचायला लागणार. जर तुम्ही गावागावात गेले नाही, तुम्ही जातीकडून ओढलं नाही, तुम्ही जातीच्या बाजूला बोलले नाही, तुम्ही अहवाल तयार केले नाही, कसे कामं करायचे करणाऱ्यांनी. तुम्हाला जात संपवायची, मला जात संपवायची, मी नाही जात संपवून दे. ते राजकारण मला देणं घेणं त्याचं मी त्याविषयी सांगितलं होतं.
मला त्या राजकारणाचं देणं घेणं. नुसतेच उमेदवार पाहिजे आणि कोणाचेच कोणाला मिळत नाही. मराठ्यांपर्यंत कोण गेलंय, गावापर्यंत कोण गेलंय, कोणाचेच कोणाला सांगता येत नाही. हे निर्णय घ्यायचे कसे, काम करायचे कसे? मी तुम्हाला शेवटचं सांगतो, मी मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायला खंबीर आहे. राजकारणात असू नये तर नसतो. मराठ्याला कोणतंच काम फुकट पडू देत नाही. तुमची भरती होती आता पोलीस भरती होती, ढकलेली नाही पुढं. राजकारणात नसून असू गेली नाही पुढे, ती मराठ्याला फायदा व्हायला तर मी कमी पडत नाही. तुम काय व्हायचं ते होते, याला काय करायचं करू द्या. पण हे असं एवढ्याच्या जीवावर जर लढायचं म्हणलं तर आपला कार्यक्रम लागल उलटा सुलटा. आज पाणी घरी आपल्याने सगळ्यांनी ही वेळ पाहिलेली, तुम्हाला तेच सांगितलं. आपल्याला गावागावापर्यंत जावं लागणार आहे. लोकांचं उलट आहे, आपलं उलट आहे. लोकांना अगोदर उमेदवार द्यावा लागतो, किंवा बी स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. मग ते स्वच्छ चारित्र्य त्याचं घ्यायचं आणि मग त्याने मत मागायला जायचं. असं बाकीच्यांचं आहे, आपलं उलट आहे. आपल्याकडे आधी मत आहे, उमेदवार कोणी बी असू द्या म्हणतात. आपल्या लोकांसारखी परिस्थिती आता मराठ्यांची राहिली नाही. मराठा हरून देऊन आपल्याला चालणार नाही. 7 महिन्यात मी मराठ्यांना एकदा हरून दिलेलं, एकदाही. या राजकारणाच्या नावापायी माझी जात हरता कामा नाही. तिला मी मातीत मिसळू शकत नाही. या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही. अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणच येत नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा. लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा. अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्याच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं, एकाने जायचं. जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूला बोलून मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी, त्याला मराठी मदत करा, पाडून टाका, पुढच्या ताकद टाका. मग तो कोणत्या पक्षाला असू, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही. जर यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली, विधानसभेला आतापासूनच तयारी करायची. आजपासून तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. फक्त मराठ्यांचं कोणाचंच मतदान नाही पडलं तरी बी, कोणाचंच म्हणतोय मी तुम्हाला, 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे आहेत की नुसते मराठ्यांचं वर्चस्व आहे. राजकारणात जायचं नाही. पुन्हा सांगतो, मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभं राहायचं नाही. हे देणार नसते तर देणारे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही. सगळ्या जाती एकत्र यांना घालून टाक. तिथं काय केंद्रात आरक्षण नाही आपलं म्हणून काय गुंतलेलं नाही. आणि कोणाचे पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणा, यांचे पाडा त्यांचे पाडा. तुम्हाला जी योग्य वाटेल आरक्षणासाठी बोलणार ते समाजाचा निर्णय समाज घ्या, कोणाच्याच याला जायचं नाही. आणि आपल्याला
जूनला जे आपल्या 900 एकर मध्ये सभा घ्यायची, यांची आचारसंहिता जूनला संपत्ती ना, जूनला नारायणगडावरती सभा घ्यायची, तिथं जवळपास 3,500 एकर जमीन. फक्त तारीख थोड्या दिवसात ठरवू आपण. जर यांनी नाही दिली तर 30/2 सभा आपण आपल्या कामाला लागायचं. मी उद्यापासून कामाला लागणार आहे, मी गावागावात जाणार आहे, मी ही मधली पोकळी भरून काढणार आहे. आता राजकारण मराठ्यांच्या डोक्यात ह्या दिवसात त्यांच्यासाठी जाऊन देऊ नका. आरक्षण विसरू नका, आरक्षण विसरू नका. नसता यांना निवडून आणण्याच्या नादात, यांच्या प्रचाराला जायच्या नादात, सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात समता कामा नये. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या स्वाऱ्यांची बाजू लावून अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाडायचे त्यांचा धिंगाणा करून टाका. कार्यक्रम लागला पाहिजे. पण याच्यावरती असले, याच्यावरती जर निर्णय घेतला तर आपलाच कार्यक्रम लागून उलटा. आणि मी जातमय मातीत घालू शकत नाही. इतक्या वर्षांमध्ये जाती एकत्र आलेली, माझ्या जातीला राजकारण नसलं तरी मी खंबीर द्यायला. मी आता काम सुरू करतोय. मी बी होत करून पुरं बाहेर काढतो, मराठ्यांपर्यंत जातो. पुढचे सगळ्या स्वाऱ्यांच्या बद्दल आपल्यावर अन्याय झालेला बी गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो. मलाही काही काम नाही आता 1.5 महिना. तुम्ही यांचा कार्यक्रम लावायचा मागं लागा, मी पुढचा कार्यक्रम लावायचा मागं लागत. हो द्या आता तुम्ही ही बाजू सांभाळा, मी तो वरती सांभाळतो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो. गावागावातल्या पोराची टीम, केडर बेस्ट टीम तयार करायला लागणार आहे आता. ज्यांच्या जीवावर आपण सांगतो ना, इकडेच मंगल कार्यात उड्या आणता येईल. गेली लोकसभा यांच्यामुळे हातातून इकडे मंगल कार्याला बोलत, त्या मंगल कार्याला बोलला तर ते पक्षाचं असतं का काऊन एअरपोर्ट जाऊन दे. सॉरी मग शब्द मागं घेतो, पण मग डोकं जातं ताळीला हे नादी लावू दे त्यांना. मग मंगल कार्याला लावा त्याच्यात बैठक आणि पुढे म्हणतो मला उमेदवारी माग. हे खरे. त्यामुळे आपल्याला गावागावात घुसणे, आपल्याला आपले लोक तयार करणे. मी खेड्यातला साधा आहे शब्द, ते गावरा नेत्याला शिबी म्हणलं जात नाही एखाद्या वेळेस. मी साधा माणूस आहे, तुम्हाला प्रामाणिक सांगतो. राजकारण मला नाही कळत. या राजकारणापायी मी जात फसत. एखाद्याला आमदार खासदार व्हायचंय, त्याच्या नादात मी जातीत वाटलं. मला नाही होऊ द्यायची. मला मराठ्यांचा घराघरातला माणूस पाहिजे. कारण घराघरातल्या सगळ्या पक्षातला मराठा, सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिक मराठ्यांचे लेकर मोठे करायचे. मला हे मराठ्याला उंची मिळून द्यायची. राजकारणाच्या नावाखाली कुठं माझ्या जातीचं म्हटलं आपण घेऊ. माझ्या जातीला 70 वर्षात मिळत नव्हती, मिळालं. गावाची गावं निघाले. ते पाटण तालुका आले ते इथं बघते. पाटण अख्खा तालुका निघाला. झालं कल्याण, कल्याण झालं लोकांचं. मला माहिती जात उंचीवर लिहायची. या राजकारणाच्या नादात कुठं माहिती जात समजेत बसू. माझी जात मला शिखरावर गेलेली बघायची. जगाच्या पाठीवर ही जातीचे पोर IAS दर्जाचे, IPS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे मला. हे तुमचं निवडून येतं 2-4 दिवसासाठी पुढे वाटोळ करून टाकून जात नाही मातीत मी सोडू का. आणि तुमचं काम करणं हे असलं तुमच्या सोयीनुसार. आपला नेता देऊन देव पडन, देव पडून त्याला मोठी गौरव कर ना. देव पडन. मला राग यायला लागला तुमचा त्यातल्या बोलण्याचा. आणखी ना तुम्हाला नेत्याला पक्षच पाहिजे, आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या जातीला. ते उभा केला तर ते पडन, ते नाही उभा केला तर मग ते येतोय. तुला काय करायचं तो ठेका घातला त्यांचा. येऊ दे नाही गोरगरिबाची एखादी बार देऊन देईल. तिथं जमत नाही तुम्हाला. तुम्ही कसं कमजोर समजतो तुम्हाला. कोण गोरगरीब त्याला बाहेर काढून द्या. त्याला तुम्हाला तिथे होत करून पोर जमत नाही का, हुशार नाहीत का तुम्ही, कमजोर समजता का तुम्हाला स्वतः. तुम्ही तिथे जाणं, आवाज उठवा ना, देणारे बना ना. प्रत्येकाला काय वाटतं, मराठ्याला काय वाटतं, आरक्षण मिळावं. धनगरांना काय वाटतं, आरक्षण मिळावं. मुस्लिमांना काय वाटतं, आरक्षण मिळावं. दलित बांधवांना, 12 दलितदारांना काय वाटतं, आमचा वेगळा प्रवर्ग व्हावा. अरे मग भांडणात येणार आहे. इतक्या जण तर पुढच्या स्वप्न साप होईल. त्यांनाच निवडून देता, तीच तुम्हाला देत नाही. पुन्हा तीच तुमच्यावर केसेस करते, तीच तुम्हाला जेरी सांगते. पोलिसांकडून तुम्हाला घाणायला लावते. तुम्ही तर राज्यकर्ते बनल्यावर कोणी करीन का तुमच्या.
उलट तुमच्यावरच मागे ज्यांनी केलं तुम्ही त्याच्यावर करायला मोकळे. आरक्षण देऊ शकताय, जे देत आहे ते तुम्ही देणारे म्हणा. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो कर्ज माफ करा, आत्महत्या व्हायला लागल्या. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तुम्हाला देणारा बघायला झालं काय मग? कशाच्या निवडून देता? तुम्ही सांगता ते देत नाही, निवडून तुम्हीच देता. परत शेतकऱ्यावर गोळीबार तेच करते आणि निवडून तुम्हीच देता. कसं काय तुमच्या मालाला भाव मिळत? मराठ्यांना कसं काय आरक्षण मिळत? तुम्हाला हवं घेऊन येते सोडत नाही, 2 दिवसात 2-4 दिवसात हुशार झालो. हेच कारण असणार आहेत. शेतकऱ्या सुद्धा जे पुढच्या तोडाला काम करतात त्यांनी हवं की असं करायचं, सोयीचा त्याचा जाण्याचं ओळख याला उमेदवारी द्या. एक मतानं तुम्हाला अडचण येत आहे, दगड दिला एखादा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुमचा जात सुधारणार नाही का? त्यालाच म्हणा हा हे सगळा एखाद्या इतर जातीचा दलितांचा दिला म्हणायचं हा मराठाची मी याला मतदान करणार. मराठ्यांनी ठाम सांगायचं मतदान करणार त्याला. दलितांनी म्हणायचं हे मराठ्यांचा आहे पण चाल हे दलित बघतोय याला 100% मतदान करायचं. जमत नाही का तुम्हाला? धनगरांनी तसंच म्हणायचं की हे धनगराचा उमेदवार उभा आहे ना, मराठ्याने फुल मतदान करायचं त्याला. मराठ्याचा उमेदवार सुद्धा धनगराने फुल मतदान करायचं. कसे देते रे खोल्या तुम्हाला? त्याने तिकडून पाडले ते म्हणतो क्रॉस कर त्याला तिकडून पाडी तिकडून पाडला पाहिजे. ते तुमचे धंदे उलटे, तो त्याला क्रॉस करतो ते त्याला क्रॉस करतो. आपलेच पाडून टाका, मूर्ती पडून द्या आपलेच. कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा? अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कसाचा? 15 जणांवर 12 जणांवर 13 जणांवर हार करायची मराठ्यांची. ठराविक जण असे की त्यांनी 70-70, 80-80 गावाचे आणले. ठराविक आहेत फक्त. ते गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा तिथं गेली त्यांची मेहनत वायाला. असे सगळे तुटून पडले असते तर. अरे ज्या दिवशी प्रकार बोलायला पडायचं त्या दिवशी तरी सांगले नाही तर 15 नाही वर्ष वेळ देता. आणि आता 1.5 महिन्यात पूर्ण वेळ देता नाही का 24 घंटे तुम्हाला? 24 घंटे बाहेर राहा ना, निवडणूक लढवायची ना, 24 घंटे गावागावात जनतेत राहा. मी आरक्षण मिळत टायमाला 24 घंटे लोकात राहतो, 3-3, 4-4 रात्री झोपत नाही, रात दिवस राहतो. तुम्ही तसे मेहनती घ्यायला इमानदारी तुम्हाला काय रोग आला? तुम्ही त्या लोकात राहा ना, तुमच्या डोक्यावर गोळाला पुढे काय करायचं? कोणाला तुम्हाला हात पसरायचे काम करायचं नाही. हे का राजाचा डाटा आहे का? मान्य आहे तुम्हाला? हो राजाचा डाटा आहे का? हारायची का जात? म्हणजे जियक मी करतो आणि मातीत मी जात मिसळतो. हे करायचं तुम्हाला नाही हातातून? करायचंय का तुम्हाला? राजकारणासाठी ह्या थराला जायचं का आपल्याला? आता त्याच्यापेक्षा नवीन पर्याय जे ना तुम्हाला जे वाटतोय ना आपल्या बाजूने भरायला त्याला कारण बाकीला पाडून टाका. आपला रोपयांचा कार्यक्रम वाजवा. जे करायचं ते करा. तुम्हाला जे निर्णय घ्यायचे घ्या. कोणत्या पक्षाचे आम्ही मानणार नाही. मी कोणाच्याच प्रचाराला येणार नाही. आणि यांनी जर हे सगळ्या सोयऱ्यांनी जर याचं नाही दिलं तर मग आता विधानसभेला आतापासून सावध. आता आहेत ना 6 महिने वेळ. आधी म्हणत होते वेळ कमी आहे 4 महिन्याचा. नाव कार्यक्रम यांचा हे कसे देत नाही तर तुम्ही कामाला लागा. मग विनंती आहे गोरगरिबापर्यंत जा. मतदार आपल्या इतका 70 वर्षात देशात कोणालाच मिळालेला नाही. आणि आज ठरलेल्या या विषयावर आपलं काहीच नाही. आता सगळे विषय घेण्यात आले तुमच्या. जर कोणाला बोलायचं असलं तर मी 2 दिवस उपलब्ध आहे, उद्या बिन परवादी. कोणाचं आणखीन काही म्हणणं असेल तर मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण या जीवावर मी राजकारणात येऊन मराठ्यांची माती नाही करू शकत. माझ्या मराठ्यांना मी नाही हरू शकत. मी उमेदवार नाही देऊ शकत. अशी मला त्या खोट्या बी कोणाची युत्या नाही करायच्या. मी त्यामुळे सांगताना सगळ्याला प्रखर सांगितलं होतं आमचा 30 तारखेचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही लटकून होऊ शकत नाही कोणाला. मग सगळे आले होते. मुस्लिम बांधव होते, दलित बांधव होते, धनगर बांधव होते, 12 बलुतेदारांचे होते. मी नाही सांगू शकत. आपलं ठेपेल नाही. त्यांना म्हणायचं का मी आधीच हो म्हणून. आणि तुमच्या माझ्या हट्टा पाहिजे असं नसतं. जरा यो भरायला का आमको पडत असं नसतं. तमको भरायला की ते लगेच पळणार म्हणून समजा. भावनेच्या आरी जाऊन जात संपवायची नसती. कोणी म्हणत असते ते 10 जण टोळकी 20 जण शेजारी जमत आहेत कारण ते रोजचे आपलं पेत असतो. तेवढं म्हणतो आमचे साहेब 100% निवडून येणार आहेत. तुला काय माहित? तू मतदान यादीत नाव नाही. तेवढं सगळं हिंड म्हणत होते गचपानं.
कारण कंबार ते पेट्रोल भरून आणतं आपलं टाकलेलं ते म्हणतंय ते साहेबांनी 100 रुपये दिले की ते पेट्रोल टाकून गाडीत मग घराला ते म्हणतो कसं काय येणार ते म्हणलं आपलाच साहेब येणार आहे आणि तोच मतदान यादीत नाव आहे. भावनेच्या आरे देऊन निवडणुका होत नसत्यात. राजकारणात परिपक्वता लागते. राजकारणात समीकरण जुळता आले पाहिजेत. राजकारणात समाज पडता आला पाहिजे. समाज जोडता आला पाहिजे. माणसाच्या मन जिंकत आले पाहिजेत आणि निवडणुकीच्या काळात तोंडावर साखर ठेवावी लागते जिभेवर तोच माणूस यशस्वी होतो. राजकारणाचे गणित वेगळे समाजकारणाचे वेगळे. समाजकारणात कसाही विजय प्राप्त करता येतो राजकारणात नाही करता येत. राजकारणात हृदय जिंकायला लागतो प्रत्येक मतदाराचं. त्याच्या भावनेला हात घालावा लागतो त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो तेव्हा जिंकता येतं. राजकारण सोपं समजू नका. राजकारणात यांना मी 100% डावाला प्रतिराव टाकू शकलो असतो पण तुम्ही सुद्धा कमी पडला तर इथं जर जात हारली तर मग जात मी मातीत मी सोडून देऊ शकत नाही कधीच नाही. कारण माझ्या जाती एवढी नशिबाने की देश नाव घेतो पुरं जग नाव घेतं आज माझ्या जातीचं. असा तर मराठ्यासारखे जात म्हणजे पिढी एक आली त्याचा धक्काच भरलेला आहे आणि यांना धक्का नसताना तर सांगतो तुम्हाला चला ऐका एवढा शब्द मग आता बैठक थांबू. यांना जर धक्का नसताना यांनी आता उमेदवार डिक्लेअर केले असते. मी लसाला ठेवलं ते म्हणजे ते काय करतो का कोणचा देतो का आता कसं काय होईल काय करतो फुल मध्ये होते का नव्हते एक ते उमेदवार द्याय ना दाटूनच म्हणायचं आमका तुकाराम दिला कोणी मत नाही एकनाथ दिलाय तिसरा मत नाही यावेळेस नामदेवची मिळत नाही नुसत्या पुढ्या सोडीत होती. पण मराठ्याला पक्का मत होतं जवळ आपलं ठरत नाही तर एवढं देत नाही. दिला गेली उद्या बघा कशी सफा कामाला लागत आता पण सफा कामाला लागून द्या पण कार्यक्रमच वाजला पाहिजे हे विसरू नका उभा विसरू नका. जातीच्या आपल्या आई बहिणीच्या अंगावर वळवून ठेवलेली ती विसरू नका. आपल्या लेकराला आरक्षण मिळालं नाही ती विसरू नका. आपल्या करोडो पोर लाखो पोर सॉरी हजारो पोरावर गुन्हे दाखल झाले. मी ते श्रेय व्हायला नाही जाऊन देणार. या राजकारणा पाहिजे जात फोडू का तुम्हाला सांगतो. या अपक्ष उमेदवाराच्या नादात आणि राजकारणाच्या नादात जातीचं वाटोळ आहे. जात मी मातीत मिसळून हजारो पोर गुन्हे दाखल झाले. शेकडो पोरांनी जेल भोगलंय. जेल त्यांचं श्रेय व्हायला जाईल. शेकडो पोरांच्या आत्महत्या झाल्या बलिदान गेले. या राजकारणापायी ते लेकरांच्या उभ्या आयुष्याचं वाटोळ होऊन जाईल. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. कितीतरी पोरांच्या ऍक्सिडेंट मध्ये पाया मोडलेत काहींच्या डोक्या मोडलेत काहींच्या अकलूचा सुद्धा आपला बांधव आता एक ऍक्सिडेंट मध्ये गेलेला. आपल्याला यांची जाणीव ठेवावं लागणार आहे. कितीतरी माता मावल्या उन्हात तानात त्या सभेत लाखानं बसलेल्या याची जाणीव ठेवणार आहे ठेवावं लागणार आहे. 30-40 किलोमीटरवर आपल्या महिला चालल्या ज्या कधी 1 किलोमीटर चाललेल्या नाही. ज्या महिला रात्रभर कधीच जागलेल्या नाही. सभेच्या दिवशी शहरातल्या सुद्धा महिला जागल्या. ज्या आपले हे आंदोलन उभा करताना आणि मराठा एक होतानी शेतकरी महिलांनी 300 रुपये रोजन जोडून काही पैसे दिलेले आहेत. ही जाणीव ठेवावं लागणार आपल्याला. राजकारणापायी हे सगळे श्रेय विसरता येणार नाही. आणि मी जाती बोलले राजकारणासाठी हाप आपल्याला नाही. त्या जातीचे मान खाली झाले पाहिजे हे काम करावं लागेल. तुम्हाला सांगतो जर असल्याच्या जीवावर अशा गोष्टीच्या जीवावर जर राजकारण करायला गेलोत ना तर उद्या पिढ्यांना पार जी मान खाली घालली होती ना ती मान माझ्या त्याची खाली होईल आणि ती काळजी तुम्हाला सुद्धा घ्यायची. या राजकारणाच्या नादात आणि गुलालाच्या नादात त्याच्यापेक्षा पाडणारच बिलहीच होती लय भेटे पाडणारा लय भेटे. आणि कोणाला काही बोलायचंय का कोणाला म्हणायचं नाही मी तुला पाडणार आहे असं नाही म्हणायचं. कोणाला दादागिरी नाही करायची. शिक्का असा चालला पाहिजे. काय ते म्हणले पाहिजे परत दिवशी माझ्या सांगू होते पिटून मला नाही वाटलं उलट आणि म्हणून शिक्का आता राईटच गेम लागला पाहिजे. ते म्हणलं पाहिजे आता काय खरं नाही गाड्या तिथं ताकद दाखवा. ताकद तुम्हाला निवडून येऊन दाखवायची पाडून दाखवा. त्याला काय एकूण येतच आहे मराठाची जातच जिंकायचे ना. शिक्का असं आलं तर त्याला वाटलं पाहिजे इथून पुढं मराठीच्या नादी लागण्या का नाही पाहिजे. लय डोकं टेन्शन होता मराठी नादी नाही लागण्यात. इतकं करेक्ट कार्यक्रम लावा यांचा. कार्यक्रम करू म्हणजे ना आता माझा राजकारण पिंड नाही मी राजकारणात येणार नाही पण तुम्हाला द्यायला कुठंच कमी पडणार नाही. शब्द आहे मा कधीच कमी पडणार नाही. आणि मग तर हातात नाही आरक्षण घेतल्याशिवाय सत्ता असू नाही तर नसू. आणि यांच्या सह
आणखीन येणाऱ्या फिरणाऱ्याचे आमदार खासदार मंत्री जरी घेतले नाही आणि ताकदवर पलाटे जरी सरकार बनेल तरी यांच्याकडून आरक्षणच घेतो. यांना किती कोणी म्हणतो कोणी द्याव द्या त्याची काळजी नाही. पण आपला मी कोणाच्याही मी राजकारण असल्यामुळे मी प्रचाराला कोणाच्या जाणार, कारण मग हा प्रचार हेवची आरक्षण कवाशी देतो आणि मराठा एक करणं. मग आता हे 2-3 महिन्याची वेळ आहे. मी आता गावागावात माझं आपलं अभियान सुरू ठेवतो. मराठी एक तुमची ती जबाबदारी, फुटून द्यायचं नाही, प्रचाराला जायचं नाही, झेंडे उचलायचं नाही कोणाचे. सभा त्याच्या भोवती गर्दी दिसली नाही पाहिजे, त्याची गर्दी दिसली त्याला की ते छाती फुगवते माया मग सगळे उघडे पडले पाहिजे. उघडं आपले लेकर उघडे पाडले की नाही, उघडे पडले पाहिजे, ते उघडे पडले पाहिजे. आणि कोणाला करा माझं काय म्हणणं नाही, तुम्ही कोणालाही करा, फक्त सगळ्या स्वराज्याच्या ओबीसीच्या बाजून आपल्या आरक्षणाच्या बाजूने तो असला पाहिजे. कारण दुसऱ्या बारीत त्याला तुम्हाला कॉलर धरता आला पाहिजे. तो मानला होता म्हणून केलं. मग ठरवून करा, गाव लेवलवर करा, तालुका लेवलवर करा, जिल्हा लेवलवर करा, तुम्हाला जसं करा तसं करा. ही लोकसभेची निवडणूक मराठ्याच्या हातात, पुढची बघतो मग मी नाही दिलं एकच काय धोरण लागत नाही. चला बैठक थांबू आपण. धन्यवाद. जय शिव. आणि कोणाला काही विचारायचं असेल ना तर उद्या परवा मी 2 दिवशी असं काय नाही म्हणायचं की निर्णय घेतला मग त्यांनी हे केलं. काही मत असेल तुमचं तर मला येऊन सांगा. पण या राजकारणापायी